नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, तुमच्यासाठी आज एक नवीन माहिती घेऊन मी आलेली आहे। तर त्यासाठीच हा व्हिडिओ थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओचा टॉपिक काय असणार आहे। तर खूप मुलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की मुंबईला फॉर्म भरावा की नाही। तर तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की यावर्षी देखील मुंबई पोलीससाठी कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे। हे मी असं कशावरून म्हणते ते आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, मागच्या वर्षी म्हणजे मागची जी भरती झाली तेव्हा मुंबईसाठी ह्या 2572 जागा होत्या आणि या 2572 जागांसाठी जवळजवळ 5 लाख फॉर्म आलेले होते। तर सर्वात जास्त फॉर्म बघायला गेलं तर मुंबई या घटकासाठी येत असतात आणि जागा देखील येथे बऱ्यापैकी असतात की बाकी जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मुंबईसाठी ह्या जागा देखील जास्त असतात प्रत्येक वर्षी। या वर्षीपेक्षा मागच्या वर्षी जागा ह्या जरा जास्त होत्या। तर बघा, तुम्हाला मागच्या वर्षीची मी PDF येथे दाखवते। बघा, इथे कट ऑफ किती लागलेला होता आणि बघा, म्हणजे तुमचे जेणेकरून काही कन्फ्युजन नको। येथे बघा, तुम्हाला मी PDF मागच्या वर्षाची PDF दाखवते। बघा, तुम्ही येथे मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 विषय तुम्ही येथे बघू शकताय। मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करणे बाबत। तर बघा, मागच्या वर्षी हा कट ऑफ देखील किती पेपर जरी टफ असला तरी कट ऑफ हा कमी लागलेला होता आणि ग्राउंडचं सुद्धा देखील तसंच होतं। तर बघा, पोलीस भरतीमध्ये तुम्ही 5 घटकामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। जसं की झालं शिपाई झालं, चालक झालं, बॅट्समन, SRPF यांच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। जर तुमच्याकडे चालकचं जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही चालकचा फॉर्म भरू शकता, अन्यथा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। आणि बॅट्समनचं सुद्धा तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं लागतं, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता। नाहीतर मग तुमच्याकडे उरलेले 3 घटक आहेत ते कंपल्सरी तुम्ही तिथे फॉर्म तुम्ही भरू शकताय। शिपाई झालं, कारागृह झालं आणि SRPF या 3 घटकांसाठी कुठलंही सर्टिफिकेट किंवा लायसन्सची गरज भासत नाही। त्यामुळे तुम्ही जर तुमच्याकडे लायसन्स सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्ही या 3 घटकांमध्ये फॉर्म भरू शकता। जर तसं बघायला गेलं तर तुम्हाला वाटत असेल तर एक तुमच्या जिल्ह्यामध्ये भरायचा आणि एक फॉर्म तर नक्कीच मुंबई या घटकासाठी फॉर्म तुम्ही भरायचा आहे। असं मी का म्हणते, कारण की इथे कॉम्पिटिशन फार कमी असते। कारण खूपच मुलं हे इथे फॉर्मची संख्या जरी जास्त असली तरी कॉम्पिटिशन ही कमी असतं। कारण खूपच मुलं मुंबई पोलीससाठी फॉर्म भरत असतात, पण 10 पैकी जर पकडलं तर 1-2 असे काही मुलं असतात की त्यांनी कधी ग्राउंडचं तोंडही बघितलेलं नाही आणि कधी अभ्यासही केलेला नाही। अशी मुलं सुद्धा मुंबईसाठी फॉर्म हे भरत असतात। पण जर बघायला गेलं तर 10 पैकी 1 ते 2 मुलांनाच माहिती असतं 1600 मीटर ग्राउंडची प्रॅक्टिस वगैरे त्यांची असते की ग्राउंड कसं काढायचं, 100 मीटर कसं धावायचं, गोळाफेक कसं करायचं, हे फार कमी मुलांना माहिती असतं। त्यामुळे जर तुम्ही फॉर्मची संख्या बघून जर म्हणत असाल की मुंबईला फॉर्म भरणं सेफ नाही, तर तसं नाही आहे। येथे कॉम्पिटिशन फार कमी असणार आहे। कारण मागील 2-3 भरतीचे एक्सपिरियन्सवरून सांगते की मुंबईला हे कॉम्पिटिशन कमी असणार आहे। तर बघा, येथे तुम्ही मागच्या वर्षाचा कट ऑफ देखील बघू शकता। येथे बघा, जागा एकूण 2572 जागा होत्या। तर ओपनसाठी सर्वसाधारण कट ऑफ हा 134चा होता आणि महिला उमेदवारांसाठी 128चा होता। तसंच पुढे EWS साठी सर्वसाधारण 123 आणि महिलांसाठी हा 115चा कट ऑफ होता। ACBC साठी 131, सर्वसाधारण 131 आणि महिलांसाठी 125चा कट ऑफ होता। तसंच पुढे OBC साठी सर्वसाधारण 130 आणि महिलांसाठी 123, SBC साठी 126 आणि महिला उमेदवारांसाठी 119। तसंच पुढे NTD सर्वसाधारण 132 आणि महिला उमेदवारांसाठी 126, NTC सर्वसाधारण 132चा कट ऑफ होता आणि महिला उमेदवारांसाठी 125चा होता। NTB सर्वसाधारण 130 आणि महिला 122। तसंच पुढे VJA
सर्वसाधारण 132 आणि महिलांसाठी 125चा कट ऑफ होता. एसटीचा सर्वसाधारण 124 आणि महिला उमेदवार 119 आणि SC कॅटेगरीसाठी सर्वसाधारण 127 आणि महिलांसाठी हा 119चा कट ऑफ होता. तर बघा, हा कट ऑफ काही पेपर जरी टफ होता तरी त्या मानाने कट ऑफ काही जास्त गेलेला नाही आहे. येथे जसं सांगितलं मी मागच्याप्रमाणे की 10 मुलांमधून 2 ते 3 मुलांनाच हे म्हणजे प्रॉपर माहिती असतं की ग्राउंड वगैरे कसं असतं पेपरचं, त्यांचा तुम्ही फक्त पेपरचा अभ्यास वगैरे कसा असतो, काय असतं सिलेबस वगैरे. बाकी मुलं खूप असे काही असतात की ते फक्त फॉर्म भरायचा म्हणून भरून टाकतात. तुम्ही फॉर्मची संख्या बघून असं काही म्हणजे वाटू नका की खूप कॉम्पिटिशन नसेल, असं काही नसणार आहे. आणि बघा, तर बाकी आता महिला वर्गांचं झालं की जेणेकरून ज्यांना शक्य असतं सिटीतल्या सिटीत तिथे मुंबईमध्ये फॉर्म भरणं, तेच तिथे भरतात. नाही तर आता काही महिला असतात, समजा विदर्भाकडचे महिला असतील तर ते एवढ्या लांब मुंबई सिटीसाठी फॉर्म नाही भरणार, ते त्यांच्या जवळच्या जवळ त्यांच्या जिल्ह्यासाठीच बघणार. तर महिलांसाठी तर फारच कमी कॉम्पिटिशन असणार आहे. तुम्ही 2 ते 3 महिन्यात जरी अभ्यास केला तरी तुमचं येथे पेपर क्लिअर होऊ शकतं. मार्चच्या भरतीला ज्या मुलांना ग्राउंडसाठी 36 मार्क्स होते ते सुद्धा सेफ झोनमध्ये होते ग्राउंडसाठी. आणि जर तुमचा आता ग्राउंडचा स्कोर हा 40-42 असा येत असेल तरीसुद्धा तुम्ही येथे फॉर्म भरू शकताय. तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तसेच मी काही महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन येत असते, ते रोज आपल्या चॅनलवर रोज संध्याकाळी अपलोड करत असते. तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. धन्यवाद.